शक्यता कमीच मानली जाते। जागतिक संकटाच्या पार्श्वभूमीवर सरकार इंधन पुरवठा सुरळीत ठेवत असून एका दिवसात सुमारे 53 लाख LPG सिलेंडरचं वितरण करण्यात आलं आहे, अशी माहिती पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयानं दिली आहे। LPG बुकिंगपैकी 98% बुकिंग हे डिजिटल पद्धतीने झालं। जागतिक अनिश्चिततेनंतरही घरगुती LPGचा पुरवठा नियमित सुरू आहे। घरगुती LPG, PNG आणि CNGसाठी 100% उपलब्धता सुनिश्चित करण्यात आली असून व्यावसायिक LPGचा पुरवठा वाढवून सुमारे 70% करण्यात आला आहे। तसंच स्थलांतरित कामगारांसाठी 5 किलोच्या FTL सिलेंडरचा पुरवठा दुप्पट करण्यात आला असल्याचं मंत्रालयानं म्हटलं आहे। कच्चे तेल वाहून नेणारं भारतीय ध्वजाधारी जहाज देशगरिमानं 18 एप्रिल 2026 रोजी होर्मुझ सामुद्रधुनी सुरक्षितपणे पार केली। या जहाजावर 31 भारतीय खलाशी असून ते 22 एप्रिल 2026 रोजी मुंबई इथं पोहोचण्याची अपेक्षा आहे। श्रीलंकेच्या दौऱ्यावर असलेले उपराष्ट्रपती